आपण आपल्या देवाला घाबरलं नाही तरी पण चालेल, पण आपण आपल्या कर्माला नक्कीच घाबरून राहिलं पाहिजे. कारण शिव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा, स्तुती, सुख, दुःख यापैकी आपण जे काही दुसऱ्याला देऊ ना, ते न चुकता परत आपल्याकडं येणार म्हणजे येणार हा चैतन्य शक्तीचा गुणधर्म आहे. त्यामुळं आपण आपल्या कर्माला नक्कीच घाबरून राहिलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एक नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली आणि घरातलं थोडंफार आवरलंय 6 वाजेपर्यंत. आता निघली जिमला, सागरन मी आम्ही निघलो दोघं, पण लगेच पाऊस चालू झालाय. तर पाऊस असा चालू झालाय ना, म्हणजे खूपच जास्त पाऊस चालू झालाय, त्यामुळे जाता पण येईना. छोटी छोटी झिमझिम असतील तरी गेलो असतो, पण लई जोराचा पाऊस चालू झालाय सकाळ सकाळ. तर असा पाऊस चालू झालाय. तयार होऊन हे पहा, बॅग वगैरे सगळं घेऊन निघले होते, पण काय आता थांबावं लागेल. तोपर्यंत आवरते घरातलं. आता पाऊस थांबूस तवर, थांबला लवकर तर निघलं, नाहीतर मग राहिलं जिम आज. चला आवरून घेते पटपट. सकाळचं तर कामाची एवढी घाई गडबड असते ना, थोडं जरी लेट झालं ना तर पुढं कामाला सगळं लेटच होत जातं, काम उरकत नाही. आणि पावसामुळं कसं हिरवगार झालंय सगळीकडं, किती भारी वाटतंय ना. तर भगवान श्रीकृष्ण आपल्या पृथ्वीला धरा म्हणायचे, तर धरेने नववधूसारखा हिरवा शालू नेसला आहे असं वाटतंय. किती छान वाटतं ना, तुम्ही बघू शकता, हिरवगार वाटतंय सगळीकडं, मन प्रसन्न होऊन जातं एकदम. आता चप्पल स्टँड पलीकडं ठेवलेलं आहे ना, तिथं पाऊस लागतोय. पावसाने सगळ्या चपला बुटं सगळे भिजून जातात, त्यामुळं चपला बुटं सगळे मी आतमध्ये इथं ठेवून देते आता, म्हणजे भिजणार नाही. पावसा पाण्याचं आहे ना, इचुकाट्याची भीती वाटते, त्यामुळं अंधार आहे तेच मी बाहेर येतच नाही. उजाड पडल्याशिवाय पोर्चमधलं आवरतच नाही मी. पूर्ण उजाडलं ना किंवा जिमवरून आले ना, मग झाडून झुडून घेते. धुवायचं असलं पोर्च तर धुवून घेते, कारण पावसा पाण्याचं किती रोज धुवून काढलं ना तरी ते चिडचिड होतंयच. आणि पावसा पाण्याचं गाड्या इथं पोर्चमध्ये लावलेल्या आहेत ना, तर फौजी साहेबांना म्हणलं गाड्या बाहेर घ्या, म्हणले कशाला भिजायला मोकार बाहेर लावायच्या गाड्या, राहू दे इथं, तुला काय अडचण होती का गाड्यांची. तर म्हणलं राहू द्या मग. तर दारापुढं तेवढं मी आता झाडून घेते, जेवढं मोकळं आहे तेवढं. आणि कचरा काय भरता येणार नाही, कारण पाण्याचे शिंतोडे आलेले आहेत ना दारापर्यंत. जास्त कचरा पण नाही म्हणा, कारण काल संध्याकाळी फौजी साहेबांनी सगळं धुवून काढलं होतं ना, सगळा कचरा गेला होता. पण रात्रीचं थोडीफार हवा सुटली असेल ना, तर थोडासाच कचरा आलेला आहे आता हा. आणि दारामध्ये मस्त पाय पुसायला टाकलेलं आहे, पण थोडेफार का नाही पाण्याचे शिंतोडे उडत येतच आणि ओले पाय पण येते, तर थोडंसं पुसून काढते आता. आणि हे पा, याला उठून दिलंय, म्हणलं थोडंसं पप्पा बरोबर फिरायला जा, तर नाही, ते बेडरूम मधून उठून इथं येऊन डोळत बसलाय, आळस घालतोय. उठ आकाश. हे पा, राजू मामा पण उठलाय. राजू मामा चहा बी करून पिऊन झालंय. काय आले आकाश, उठ आले. फिरायला जात नाही, काय नाही. हे पा, पाऊस थांबलाय आता. सागर गाडी पुसतोय ओली झालेली. आता मी निघतोय. काय हा ना, मोठा थेंब कमी झाले, पण बारीक बारीक झिमझिम येते ना, बारीक बारीक येते. जॅकेट घेऊ काय अंगावर? अयो ओलं झालं शीत परत. मला म्हणतो शीटाव बस, मग शीट कोरड होईल. ठीक आहे बाबा, बसते. पाऊस येतोय, अंगावर घेतलंय. जिमवरून आल्यानंतर मी चांगला हेल्दी नाश्ता बनवत असते ना, म्हणजे तब्येत पण आपली वाढणार नाही ह्या नाश्त्यामुळं. असा नाश्ता तर रोज बनवते, म्हणलं चला तुमच्याशी पण एक नाश्ता रोज मी शेअर करत जाईन. तर परवा पण मी तुमच्याशी रेसिपी शेअर केली होती, आणि आज पण एक मस्त रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी आता. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजे कालचा, आणि तो व्हिडिओ मी आज अपलोड करते. काल मला एडिटिंगला वेळच मिळाला नाही. आता काही ताईंना गावाकडं शेतामध्ये घरातलं सगळंच काम भरपूर असतं ना, ते बोलतात आम्हाला वेळच मिळत नाही. तर शेतामध्ये घरी भरपूर कामं करतात ना, तर नाहीच वेळ मिळाला तर साधं सिंपल आपण ज्वारीची भाकरी जरी खाल्ली ना, तरी पण आपण व्यवस्थित एकदम फिट राहू शकतो. आणि शेतामध्ये त्यांचा थोडाफार व्यायाम होतोच.
पण घरी ज्या ताई कामं करतात ना, म्हणजे हाऊसवाईफ आहेत माझ्यासारख्या, तर हाऊसवाईफ असल्यावर आपण काय म्हणतो, आपण सगळं घरातलं काम करतो आणि घरातलं काम करून आपला भरपूर व्यायाम होतो, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही ताईंनो. असे जवळचे भरपूर उदाहरणं पाहिलेली आहेत मी. माझ्या आईला पण सांधेवात होता. तिचे गुडघे दुखायचे, हातपाय दुखायचे आणि तिने तर भरपूर कामं केलेली आहेत पहिलं. तरी पण तिचे दुखायचे हातपायी आणि शेवटी वारली ती. आणि माझी एक नणंद आहे छोटी आणि एक भाचीबाई पण आहे, त्यांचे पण गुडघे दुखतात. तर ते शेतामध्ये भरपूर कामं करतात, घरातलं पण कामं करतात. मग त्यांचे कशाला गुडघे हातपाय दुखायला पाहिजे, कशाला वजन वाढायला पाहिजे. काय होतं ना, घरातलं शेतातलं किती पण काम करू द्या, पण प्रॉपर हाडांची आपल्या शरीराची जेवढी म्हणजे जशी हालचाल व्हायला पाहिजे ना, तशी हालचाल होत नाही. ती वेगळ्याच पद्धतीने झाल्या जाते. मग तो व्यायाम नाही ठरत, तो अर्धवटच शरीर आपलं हलल्या जातं. त्यामुळं ते पुढं आपल्याला गुडघ्यांचे, हातापायांचे त्रास सुरू होतात. आता गावाकडे ज्या ताई आहेत ना, त्या गायांच्या, म्हशींच्या धारा काढत असतील, म्हणजे दूध काढत असतील ना, तर त्यांना माहीत असेल की दूध काढून सुद्धा हात एकदम मजबूत झाले जातात. कारण तो एक एकदम व्यवस्थित व्यायाम झाला जातो. कारण हातांच्या मुठ्या अशा आपण दाबतो ना दूध काढताना, एक प्रकारे तो आपल्या हाताचा एकदम प्रॉपर व्यायाम झाला जातो. तर असं आहे, प्रॉपर जर आपण व्यवस्थित व्यायाम केला ना, तर तो शरीराला लागला जातो. असं आहे. तर आजकाल यूट्यूबवरती तर आपल्याला पाहून व्यायाम करता येतो. थोडाफार जरी सकाळ सकाळ आपण केला तरी पण ते अंगाला लागलं जातं व्यवस्थित. तर हे पहा, आता मी ओट्स बनवणार आहे, मस्त मसाला ओट्स. तर प्लेन ओट्स मी घरी आणून ठेवलेले आहेत, तेच बनवते. तर कांदा मी थोडासा परतून घेतला, अगदी थोडं तेल घेतलं, जास्त नाही घेतलं. त्याच्यामध्ये आपलं जे मकाचे कणस आहेत ना, त्याचे दाणे थोडेसे, सिमला मिरची, गाजर, थोडेसे वाटाणे, तर असं परतून घेतलंय मी कांद्यामध्ये मस्त. आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला थोडं थोडं घातलंय. आणि लाल मिर्च पावडर नाही घालणार आहे याच्यामध्ये मी, कारण हिरवी मिरची थोडीशी मी कापून टाकलेली याच्यामध्ये ना, तर लाल मिर्च पावडर नाही घालत मग. आणि एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घालते मी, म्हणजे त्यांनी टेस्ट पण छान येते आणि फ्लेवर पण छान येतो, खायला छान लागतं. त्यामुळं मॅगी मसाल्याचं एक छोटंसं पॅकेट घालते याच्यामध्ये मी आता. आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आणि जे प्लेन ओट्स आहेत ना, ते घालायचे याच्यामध्ये, ते पण थोडेसे परतून घ्यायचे. थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि शिजून घ्यायचं. तर हे ओट्स आपण पातळ पण करू शकतो किंवा थोडंसं रव्यासारखं कोरडं कोरडं पण करू शकतो. जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. खायला खूप छान लागतं आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असतं. तर वेळ मिळाला तर नक्कीच हे सकाळचं नाश्त्याला करून द्यायचं आपल्या घरच्यांना किंवा आपण पण खायचं. ओट्समुळे आहे ना, अजिबात तब्येत वाढत नाही आपली. तर तेल पण जास्त नाही घालत मी, अगदी थोडंसं घातलंय. आणि पाणी पण जसं पाहिजे तसं थोडं थोडं घालते मी, जास्त पातळ पण नाही करायचं. फौजी साहेबांना जास्त पातळ नाही ओट्स आवडत, थोडंसं असं रव्यासारखं कोरडं कोरडंच आवडतं त्यांना. त्यामुळे मी पाणी जास्त नाही घातलं. आता 5 मिनटं मी आता झाकण ठेवलंय मंद आचेवरती शिजायचं. एकदम छान होतं. तर मस्त उपम्यासारखं झालंय, तुम्ही बघू शकता. तर उपमा करायचं म्हणलं ना, आपण अशाच भाज्या कापून घालतो ना, कांदा, टोमॅटो, त्यानंतर वाटाणे, हे ते, आणि रवा भाजून घालतो याच्यामध्ये. तर एकदम उपम्यासारखं झालंय, तुम्ही बघू शकता. आणि पातळ करायचं असं तर थोडं गरम पाणी घालायचं आणि थोडं एक उकळी काढायची, पातळ पण होतं. पण फौजी साहेबांना असंच आवडतं हे. तर आपल्याला म्हातारपणाला वाटत असेल ना, आपली तब्येत एकदम व्यवस्थित राहावी, तर आपण स्वतःसाठी थोडंफार ही अशी काळजी, थोडी मेहनत घेतलीच पाहिजे. तरी आजकाल लोक खूप जागृत झालेत बरं का. कारण मी जिमला जाते ना, जिमच्या वरचा जो फ्लोअर आहे ना, त्या फ्लोअरवरती 3-4 योगा क्लासेस चालू येतं. त्यानंतर झुंबा क्लासेस पण चालू आहेत. भरपूर लेडीज येतात. मी रोज असं हेल्दी नाश्ता, हेल्दी जेवण बनवून आहे ना, माझ्याबरोबर माझ्या घरातल्यांची पण काळजी घेत असते. फौजी साहेब खूप चहा प्यायचे बरं का. बाहेर ड्युटीवर गेले ना, तरी पण चहा प्यायचे जास्त. आणि घरी पण त्यांना 2-3 टाईम चहा लागायचा. तर त्यांना चहा पिऊ वाटला ना, मी आता गुळाचा चहा करून देत असते त्यांना. सगळ्यांचे नाश्ते झाले आणि मी आता बेसिन घासून घेते. त्यानंतर आंघोळ करून मग मी देवपूजा करणार. तर साखरेच्या चहाची पण सवय सोडली मी त्यांची आता. तर सकाळी 5:30 पावणे 6लाच माझी अंघोळ झाली होती. पण त्यानंतर मी झाडून झुडून सगळं घेते ना, फरची पुसते. त्यानंतर मी जिमवरून येते, कारण जिममध्ये भरपूर घाम येतो ना. तिथून आल्यानंतर मी थोडंफार काम करते, नाश्ते वगैरे बनवून देते आणि मग पुन्हा अंघोळ करून मग मी देवपूजा करत असते. तर जिमला जायला लागल्यापासून थोडंसं टायमिंग माझं चेंज झालेलं आहे असं ना. तर असं टायमिंग चेंज झाल्यामुळं मी सगळं ॲडजस्ट करून
सगळं घरातलं काम आवरत असते. आणि आपल्या गुलाबांची फुलवारी पहा किती भारी झाली ना, किती गुलाबाचे फुलं येतात. ह्या गुलाबाच्या फुलवारीकडं पाहिलं ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर देवांची म्हणजे पूजा करायसाठी मला असं सणावाराला गुलाबाचे फुलं आणावं लागायचे. गुलाबाचे फुलं मला देवपूजेसाठी खूप आवडतात. तर मी बाजारातून आणायचे ना, एक गुलाबाचं फूल 15 ते 20 रुपयाला पडायचं. तेव्हापासूनच ठरवलं होतं की आपण आता टेरेस गार्डन बनवणार आहेत ना, गुलाबाचे झाडं बरेच लावायचे. तर गुलाबाचं फूल मला म्हणजे कधी हटतच नाही गार्डनमधून. खूप गुलाबाचे फुलं मिळतात. उन्हाळ्यामध्ये पण गुलाबाचे फुलं यायचे, पण त्यांची साईज थोडी बारीक झाली होती. कारण किती केलं तरी ते उन्हाळाच आहे ना, झाडांच्यावर फरक पडतो. माणसांच्यावर फरक पडतो तर ते तर झाडच येतं. तर गलांड्याचे भरपूर झाडं होते ना आपल्या इथं. त्यांचं एज झालं की ते कापून टाकावं लागतात किंवा काढून टाकावं लागतात आणि पुन्हा नवीन लावावं लागतात. तर 2-4 ठेवले होते झाडं मी गलांड्याचे. आहेत पण टेरेसवरती 1-2, पण त्याला कमी फुलं निघतात त्यांचं एज झाल्यावर. गलांड्याचं बी टाकलं होतं उगायला मी. त्याचे रोपं उगलेले आहेत, पण ते आता वेगवेगळे करून लावायला थोडा वेळ आहे, अजून 15-20 दिवस. तर ते लावले ना पुन्हा फुलं यायला लागतील गलांड्याचे. आणि जास्वंदीचे झाड आहेत आपली इथं 3-4 ना, तर त्याची पण कटिंग केलेली आहे. जास्वंदीचे फुलं पण निघत नाही ना सध्या, कारण जास्वंदीच्या झाडांची पण कटिंग मध्ये करावं लागते. वर्षातून 2-3 बाऱ्या तरी करावं लागते, तेव्हा ते व्यवस्थित झाडं राहतात. तर जास्वंदीची झाडं फुलं पण निघत नाही. तर आपल्या टेरेसवरती गुलाबाचे फुलंच भरपूर निघतात ना, तर एवढेच मला देवपूजेसाठी भरपूर होऊन जातात. तर असं आलटून-पलटून फुलं आपल्याला देवासाठी होऊन जातात, बाजारातून आणावं लागत नाही मग. आणि हे पहा आता ह्या बादलीमध्ये, त्यानंतर खाली ट्रेमध्ये 2-3 झाडं असे गलांड्याचे येतं. तर गलांड्याच्या झाडाचं एज झालं ना, फुलं म्हणावं अशी येत नाहीत आणि प्रमाण कमी होतं जरा फुलांचं. तर असे सुकलेले फुलं आहेत ना गलांड्याचे, आपण ते काढायचे, तोडून ठेवायचे, ते वाळवायचे आणि पुन्हा मातीमध्ये चुरवाळून टाकायचे. तर त्यापासून पुन्हा दुसरे रोपं तयार होतात आणि रोपं उगले की मग आपण ते वेगवेगळे करून जरा थोड्या अंतरावर वेगवेगळे लावायचे, म्हणजे त्याचे झाडं तयार होतात आणि भरपूर दिवस फुलं देत राहतात मग ते झाडं. ह्या गलांड्याच्या झाडाला बरेच सुकलेले फुलं होते ना, ते मी तोडलेत आणि त्याच बादलीमध्ये टाकलेत आता. ते आपोआप उगले जातील. तर असंच मी उन्हाळ्यामध्ये ते फुलं तोडून पलीकडल्या बादलीमध्ये टाकले होते ना, तर त्यापासून बरेच रोपं उगलेत आता. बरेच रोपं तयार झालेत. ते थोडे अजून 15-20 दिवसांनी मोठाले झाले की ते वेगवेगळे करून लावन मी आता. आणि गुरुवार होतं ना, गुरुवारचं, शुक्रवारचं असे लाल फुलं मिळाले ना पूजेसाठी, खूप छान वाटतं. तर गुरुवारची देवपूजा करून घेते म्हणलं. तर गुरुवारी मी हळदीचं लेपन करत असते. गुरुवारी, शुक्रवारी, अमावास्येला, पौर्णिमेला. तर काही वेळेस काय होतं, बराच गॅप होतो, सणवार येतच नाही मधी. त्यामुळं मग शुक्रवार, गुरुवार किंवा अमावास्या, पौर्णिमेच्या बहाण्याने केव्हा आहे ना, बाहेरची म्हणजे हळदीचं लेपन उंबरठ्याला छान झालं जातं आणि एकदम प्रसन्न वाटतं. तर आज नाही करणार मी हळदीचं लेपन, कारण पाऊस चालू आहे बाहेर ना, ते पावसाचे शिंतोडे वगैरे उडतात. त्यानंतर वारं पण भरपूर चालू आहे, त्यामुळं म्हणलं आज नाही मी हळदीचं लेपन करत. आता शनिवारीच मी देव उजळवले होते ना, तर देवांना मी काही उजळवलं नाही, फक्त अंघोळ घालत असते 10-15 दिवस मी. कारण सारखे-सारखे देव उजळवले ना, त्यांची पॉलिश ती म्हणजे त्याच्यावरची डिझाईन आहे ना, ती उगाळल्या जाते. त्यामुळं 15 दिवसातून एकदाच मी देव उजळत असते. फक्त अंघोळ घातली देवांना मी आणि स्वच्छ कपड्यांनी कोरड्या पुसून मी देवांना स्थान दिलंय. आणि आता हे कासव पण मी म्हणजे कासवाचं बाऊल घासून पुसून घेतले, त्याच्यामध्ये पाणी भरलंय आणि गुलाबाच्या फुलांनी मस्त असं सजवून घेते. तर खूप गुलाबाचे फुलं निघतात, गलांड्याचे थोडेसे निघतात ना, देवपूजेसाठी खूप छान वाटतं. अंघोळ झाली, देवपूजा झाली. त्यानंतर आता थोडंफार काहीतरी दुपारच्या जेवणाचं पाहते. तर चला, है ना आकाश, काय करू? चपाती वांग्याचं भरीत चपाती. क्लासला जायचंय म्हणतो, लवकर बनव, पटकन बनवते. डोळे लाल झाले नाही. चला पटपट बनवते.
तर आपल्या खालच्या गार्डनमध्ये 1-2 झाडं आहेत वांग्याचे आणि टेरेसवरती पण 1-2 झाडं आहेत ना, खूप मोठाले वांगे निघले होते भारताचे. तर वांग्याचं भरीत बनवलं मी, चपाती बनवली आणि मी सगळ्यांना जेवायला दिलं. मी नाही जेवले, मी फक्त एक केळी खाल्ली होती आणि मी लागले भांडे घासायला आता. आपलं किचन म्हणजे आपल्या घरातला एवढा महत्त्वाचा भाग आहे ना. किचनवरचे भांडे घासून किचन क्लीन करून एकदा झालं ना, सगळं घर आवरल्यासारखं वाटतं. तर आज गुरुवार आहे ना, तर त्यामुळे मला आज फरची पण नाही पुसायची. बाय बाय. आकाश चाललाय क्लासला. 4 वाजता त्याचा क्लास आहे आज. त्याचा क्लासचा कधी पण टायमिंग बदलतो है ना. आज लवकर क्लास होता, पुन्हा टायमिंग चेंज झाला. लगेच मेसेज पडला. मी पप्पांना म्हणलं आकाशचा क्लास आहे त्याला उठून द्या. पप्पा म्हणले त्याचा काय क्लासचा टायमिंग चेंज झालाय है ना. पाऊस जास्त लागला तर थांबत थांबत जा. रेनकोट घेतो का? हा नको. हळूहळू थांब. गेट खोलू दे. गेट खोलून नाही खोललं नाही काय नाही लगेच गाडी काढायला लागलाय. बाय बाय बाय. तर आकाश गेला क्लासला आता. 4 वाजलेत नाही, 3:45-4 वाजत आलेत काहीतरी. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.